पहिल्या श्लोकाचं चिंतन करत आहोत. हय प्रार्थना गुरुदेव से यह स्वर्ग सम संसार हो, अति उच्चतम जीवन वने परमार्थमय व्यवहार हो. ह्या दोन ओळीचा भावार्थ आपण दुपारला सकाळी पाहिलाय. ना हम रहे अपने लिए हमको सभी से गर्ज है, गुरुदेव यह आशीष दे जो सोचने का फर्ज है. परमार्थमय व्यवहार हा फार मोठा व्यापक विषय आहे खरं तर. कारण बरेचसे लोक परमार्थ वेगळा व्यवहार वेगळा असं समजत असतात. महाराजांनी मात्र व्यवहार आणि परमार्थ याची सांगड घातलेली आहे. प्रपंच तो पाया आहे परमार्थाचा. प्रपंच हा परमार्थाचा पाया आहे. व्यवहार हे परमार्थाचं एक आवश्यक अंग आहे. आणि म्हणून परमार्थमय व्यवहार म्हणजेच आदर्श जीवनाची वाटचाल. आणि यामध्ये त्याच्यातूनच परमार्थमय व्यवहार ज्याचा झाला आहे, कशावरून झाला आहे तर तो नाहम रहे अपने लिए, तो आपल्या स्वतः पुरता विचार करणार नाही. नाहम रहे अपने लिए त्याचं कारण हमको सभी से गर्ज है. प्रार्थनेच्या अष्टकातील एक एक शब्द फार मोलाचा आहे. आम्ही आमच्यासाठी नाही, कारण मनुष्य हा एकटा राहू शकत नाही, जगू शकत नाही. आम्ही सर्वांसाठी आहोत. सर्व माझ्यासाठी आहे ही भावना संकुचितपणाची. सगळे जे आहे ते माझ्यासाठी आहे, सगळ्यांनी माझी काळजी घेतली पाहिजे हा विचार म्हणजे स्वार्थी विचार झाला. पण माझी काळजी कोणी घेऊ न घेऊ, माझ्याकडे कोणी पाहो न पाहो, पण मी मात्र इतरांच्यासाठी आहो अशी ज्याची उदात्त भावना आहे त्याला परमार्थमय व्यवहार कळलेला आहे, समजला आहे. हा खरा भाव आहे आणि हाच खरा परमार्थ आहे. तो सोपा परमार्थ आहे. संतांनी आपला स्वतःचा विचार सोडून दिला आणि रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले. असा जो रंजला गांजल्याला आपलं म्हणेल जो, त्यालाच परमार्थ समजला, त्याला ईश्वर समजला आहे. पण मी नाही बळ निवडच वराडलंय या कक्षेमध्ये जर माणूस विचार करत असेल तर त्याचा परमार्थ हा खऱ्या अर्थाने देवाला धर्माला आवडणारा होणार नाही. बरं, या ठिकाणी बरेचदा असे काही पारमार्थिक क्षेत्रातली मंडळी सुद्धा वैराग्यपर उपदेश करत असतात. त्या जगामध्ये कोणी कोणाचं नाही आहे. एकट्याला जन्माला यावं लागते, एकट्याला जावं लागते. कोणी नाही रे कोणाची अंती जाणे एकट्याची. आणि असे काही संतांचे अभंगही आहे. कोणी येऊ शकणार कामामध्ये, कोणी येणार नाही आहे आपल्या. सोडवेना तेव्हा देशीचा चौधरी आणि सोयरी भली भली. कोणी तुका म्हणे तुझं सोडविना, कोणी एका चक्रपाणी वाचून या, म्हणून तो बाकी कोणाचाही विचार करू नको, फक्त देवाचाच विचार कर. आणि म्हणून माणसं ईश्वरनिष्ठ बनले पण समाजनिष्ठ बनले नाही. ते दुसऱ्याला उपदेश करायला लागले पण तो उपदेश आपल्या स्वतःच्या आचरणी येण्याचा विचार सोडून दिलाय. आम्ही प्रवचनकार लोक म्हणत असतो ते सर्व माया मोह तुम्ही सोडून द्या. हे लोकांना सांगतो माया मोह सोडून द्या, म्हणणारा मात्र माया मोह अधिक अधिक जोडून बसते. पैसे पाहिजे, दक्षिणा पाहिजे, दुनियाभराचं सारं लटांबर तो आपलं उभं करतोय, मात्र जगाला सांगतोय हे सर्व सोडून दिलं पाहिजे. असं आहे. जसं तुकाराम महाराजांनी एक अभंग लिहिलाय, वाघे उपदेशिला कोल्हा. वाघाची आणि एका कोल्ह्याची गाठ पडली. वाघ उपाशी होता.
त्याला 1-2 दिवस सगळ्या एकादशाच घडल्या होत्या, म्हणून त्याला वाटतच होतं की आता एकादशी कोणावर सोडावी. तेवढाच वाघाला कोल्हा दिसला आणि कोल्ह्याच्या जवळ छलांग मारून तो त्या कोल्ह्याला म्हणतोय. त्याला उपदेश केला. त्याला थरथर कापणारा तो कोल्हा. त्याला वाटलं आता काय करतील काय नाही, आता तो मुखात व्हायला घेणार आहे वाघ त्या कोल्ह्याचा. त्याला म्हटलं, बाबा रे, तुला माहित आहे का साधू संत सांगतात, म्हणजे काय म्हणतात साधू संत, हे देह जो आहे हे पंचमहाभूताचा आहे, एक वेळ तरी काळ घेऊन जाणार आहे. म्हणे हो असं आहे. अजून वाघे उपदेशिला कोल्हा, सुखे खाऊ देगा मला, देह तव जाणार जाणार, याशी काढोबा खाणार. हा उपदेश करून राहिला. तो म्हणते एक दिवस तर आपल्याला जावं लागणार आहे, हे जग सोडून जावं लागणार आहे कोल्ह्यात, तर असं कर काहीतरी, जाता जाता परोपकार करून जा. म्हणजे कोणता परोपकार? म्हणजे सुखे खाऊ देगा मला, आता मला सुखानं खाऊ दे, तू देवाचं नाव घे. तो कोल्हा होता, तोही हुशारच होता. तो म्हणते समजा जर मला खाल्लं नाही तू तर काय होईल? अरे बाबा काय होईल म्हणजे मी मरून जाईल. म्हणजे मरून जर जाशील तर मग देह तो जाणार जाणार. येरू म्हणे भला भला. तो कोल्हा म्हणत होता त्या कोल्ह्याला, वा 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 वा, फार चांगलं बोलला, काय बौद्धिक देऊन राहिला तू. येरू म्हणे भला भला, निवाडा तुझ्या मुखे झाला. तुझ्या मुखातच निवाडा होऊन गेला. कोणता? देह तव जाणार जाणार, याशी काढोबा खाणार. देह तर जाणारच आहे, मला खाल्लं तू तरी सुद्धा एक दिवस तुला जावंच लागेल की नाही, म्हणून आत्ताच काले मला माझी समाप्ती करून राहिलाय बाबा. म्हणजे माणसं दुसऱ्याला मात्र उपदेश करतात की हा देह जाणार आहे, कोणी कोणाचं नाही आहे वगैरे वगैरे, सगळ्या काही गोष्टी साधू संतांचे उपदेश करून करून घेतला आणि माणसाला एकांगी बनवून टाकलं. म्हणून परमार्थ करणारी माणसं या समाजाच्या बाजूला पडली. समाजाच्या सुखदुःखाचा विचार त्यांच्या डोक्यातच येत नाही. त्यांना वाटतं की सर्व जग नश्वर आहे, या जगाचा पिच्छा सोडून दिला पाहिजे. अरे जगाचा पिच्छा जरी तू सोडून दिला असला तर तुझ्या मनात जग आहे, आसक्ती आहे, भावना आहेत त्या, ह्या तू जर न सोडता फक्त जगाला मात्र उपदेश करून राहिलेला आहे. महाराज म्हणतात परमार्थमय व्यवहार होणार नाही आणि परमार्थही होणार नाही, व्यवहारही होणार नाही. हेच गोष्ट आहे. कारण आम्ही एकट्यासाठी नाहीये, ना हम रहे अपनेली. म्हणून तुमचा परमार्थ तुम्हाला साधायचा असेल तर तुम्ही तुमच्या पुरते न राहता इतरांच्या पुरते झाले पाहिजे. संस्कृतामध्ये एका सुभाषितकाराने म्हटलेला आहे, अयम निजा पर्ववेती गणनाम लघुचेतसाम उदारचरितानां तु वसुधैव कुटुंबकम. अयम निजा पर्ववेती, हे माझं आहे, मी माझ्या पुरता आहो. अशा संकुचित भावाने जो मनुष्य वागतो आणि शेजाऱ्याच्या सुखदुःखात सहभागी होत नाही, एखाद्या माणसाच्या दुःखामध्ये जो कधीही त्याला सांत्वना देत नाही किंवा त्याला दिलासाचे 2 शब्दही जर बोलत नसेल आणि तो जर फक्त भगवंताच्या भक्तीच्या बाका मारत असेल तर महाराज म्हणतात की तो परमार्थ करू शकणार नाही. म्हणून त्यांनी देवाला प्रार्थना केली की हे प्रभो, ना हम रहे अपनेली, आम्ही आमच्यासाठी राहू नये. ना हम रहे अपनेली, केवढ्या मोठ्या प्रार्थनेत अर्थ आहे. ना हम रहे अपने लिए, याचं कारण हमको सभी से गरज है. आम्ही आमच्या पुरतं राहू नये याचं कारण आम्हाला सगळ्यांची गरज आहे, खरंच सर्वांची गरज आहे. एखादा तरुण मुलगा नवरदेव होतो, त्या नवरदेव हा त्याच्या एकट्याच्या भरोश्यावर झाला काय? हो नाही, कारण सोयीर संबंध जुळणारे दुसरेच होते. त्यानं पाहिले. त्यानंतर सामान सुमान पत्रिका छापणारे त्या प्रेसवाल्यापासून सहकार्य करणारे होते. त्याला कपडे घेतले तरी दुकानात दाराने कपडे दिले, विकत दिले, परंतु शेवटी पैसा असा, पैशाची जर एखादी गड्डीवर ठेवली इथं तर हे पैसे तर काही माणसाच्या अंगात धसणार, अंगावर काही कपडे घालणार नाहीत ना. पैशाने काय होणार आहे? शेवटी माणसाचा वस्तूनीच त्याचा विनियोग होऊ शकतो. म्हणून त्या दुकानदारांनी कपडे दिले, टेलरनी ते शिवले, अंगात घातले
पायात जोडा आहे, हाही कुठून तरी. हे सगळं काही दुसऱ्यांनी मिळवून दिलेल्या, दुसऱ्याचे अनेक हात लावल्या गेले म्हणून नवरदेव साजरा झाला. आणि त्यांनी म्हणावं की मला काही गरज नाही कोणाची. किती मूर्खपणा आहे हा. काही काही लोक असे भेटतात गावामध्ये, म्हणतात आपल्याला काही कोणाची गरज नाही आहे. असे जे म्हणणारे आहेत, मी त्यांना असं म्हणत असतो की तू मग तुझ्या शेतामध्ये 1 किलोमीटरवर वावरातच घर बांधणं, तुला जर गावाची गरजच नसेल तर काय हरकत आहे. नाही नाही असं कसं, जंगलामध्ये एकटा राहू काय. म्हणजे जंगलामध्ये एकटा राहण्यामध्ये भीती वाटते आणि गावामध्ये मात्र तुला भीती वाटत नाही. ही निर्भयता जे निर्माण केली हे गावामुळे तुझ्या मनात निर्माण झालेली आहे. म्हणून गावाशी तुझं देणं घेणं झालंच पाहिजे. तू जर म्हणशील की माझं कोणाची गरज नाही मला, असं जर म्हणणं आहे तर ते बेईमानी आहे, ते कृतज्ञता आहे. समाजाच्या प्रती हा प्रतारणा, हा दोष आहे. म्हणून महाराजांनी प्रार्थना केली की देवा नाहम रहे अपने लिए, आमच्यामध्ये आपल्या पुरताची भावना आहे ती काढून टाक. थोडा महत्वाचा भाग आहे इथं. किती छोटीशी गोष्ट आहे तर त्यात केवढं मोठं सामावलं आहे. जे संत झाले ते आपल्या पुरते राहिले नाही. अयम निजा परोबेती गणनाम लघुचे तसा. तो अतिशय क्षुल्लक क्षुद्र जीव आहे की जो मनुष्य मी माझ्यासाठीच आहो असं म्हणणारा असेल तो. तुमच्याजवळ कितीही बुद्धी असेल, तुमच्याजवळ संपत्ती असेल, तुमच्याजवळ शक्ती असेल, पण ह्या शक्तीचा उपयोग जर इतरांच्यासाठी काही होत असेल तर तुम्ही तेवढेच मोठे. माणसाचं मोठेपण नाहम रहे अपने लिए या विचारामध्ये, या आचारामध्ये. याचं कारण हमको सभी से गरज आहे, आम्हाला सर्वांची गरज आहे. आणि अशा तऱ्हेचं हा सर्वांशी जो संबंधित राहतो त्याला उपासक म्हटल्या जातो, त्याला भक्त असं म्हटल्या जातो. बरं काय. आणि याप्रमाणे त्याची परिणिती वाढत वाढत जातो. धर्माची व्याख्या तरी काय सांगितली, आत्मवत सर्वभूतेषु, मी जसा आहो तसं इतरांनाही समजणे, त्याला धर्म म्हणतात. हा शब्दात नाही, कृतीमध्ये. मी माझ्यासारखा, मी स्वतःला समजतो पण दुसराही सुद्धा तो माझ्यासारखाच आहे असं समजलं पाहिजे. आपणाशी चिमोटा घेतला तेने जीव कासावीस झाला, आपणावरून दुसऱ्याला राखीत जावे. आम्हाला जर चिमटा घेतला कोणी तर आम्हाला दुःख होते, म्हणून आम्ही दुसऱ्याला कोणाला चिमटा घेऊ नये. कोणी जर आम्हाला शिवी दिली तर आम्हाला दुःख होते, मग आज शिवी देऊ नये. अशीही सर्वांशी समरसता लाभावी ही मागणी मागितली आहे प्रार्थनेमध्ये. या प्रार्थनेची मागणी अंतःकरणापासून जर रोज रोज मनुष्य करत असेल तर त्याच्या वृत्तीमध्ये बदल झाल्याशिवाय राहत नाही. एवढा तो व्यापक होऊ शकतो. आणि अशी ही भगवंताची उपासना की ज्यामध्ये अंतःकरणाची निर्मळता, व्यापकता वाढणार आहे. म्हणून आमुची संपत्ती नसे आमुची, आमुची संतती नसे आमुची, कार्यशक्तीही नसे आमुची, व्यक्तिशः उपभोगार्थ हे सारे गावाचे धन, असो काया वाचा बुद्धी प्राण, ऐसे असे जयाचे धोरण तो नास्तिकही प्रियांमा. वस्तुता तो नास्तिकची नव्हे जो सर्वाशी सुख देऊ जाणे, सुखवीत आहे. तो देवदेव जरी न गाये तरी देवसेवाची त्या घडे. असा जो कोणी आहे की ज्याचा भाव आहे की सर्व सुखी व्हावे. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया. प्रार्थनेच्या शेवटी आपण हा शांतीपाठ घेतो ना, हा उपनिषदातील मंत्र आहे बरं. हो, सर्व लोक सुखी सदा, सर्वास हो आरोग्यता, कल्याण पथ सकळा कळो, लाभो न कोणाही व्यथा. सर्वांनी मंगल पाहावं. ओम भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवाः, हे जे मंत्र आहेत वेदातील, याचा अर्थ आहे की आम्ही सुंदर पाहावं, आम्ही मंगल पाहावं, सर्वांचं मंगल हो, अशा प्रकारची ही धारणा जी आहे ही महत्वाची. म्हणून आपल्या पुरतच पाहू नये, तर नाहम रहे अपने लिए,
आणि आम्ही आमच्यासाठी न राहता इतरांसाठी जर जेव्हा राहू त्यावेळेस खऱ्या अर्थाने आम्ही आमचं घरच लुटून देतो असं समजण्याचं कारण नाही. ज्यावेळेस माणूस इतरांसाठी होतो तेवढा तो मोठा होतो. हो, एवढा मोठा होतो. मद्रास मध्ये एक LL सिंगन नावाचे एक फार मोठे श्रीमंत होते. मद्रास, फार दिवसाची गोष्ट आहे. हा जो LL सिंगन नावाचा मनुष्य होता, हा मनुष्य महर्षी तिरुवल्लुवराचा शिष्य होता. तिरुवल्लुवर हे दक्षिणेतील ज्ञानेश्वर म्हणून समजल्या जातात. जसे महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज असे महान संत म्हणून हे तिरुवल्लुवर त्यात तिकडचं नाव आहे. बरं, हे आपल्या इकडे जे नाव कधी कोणाचं ठेवलं गेलं नाही. तिरुवल्लुवर म्हणजे कसं काय, आटापिटा इथे जिभेला द्यावा लागतो. तर हे महान संत होते. या संतांचा तो शिष्य होता. हे महर्षी हे मागासल्या समाजामध्ये जन्माला आले आणि त्यांचं काम काय होतं, कपडे विणण्याचं. जशा प्रकारचा कबीरांचं कपडे विणत असत त्याप्रमाणे हे तिरुवल्लुवर, त्यांचा एक ग्रंथ आहे कुरल नावाचा, तिरुक्कुरल त्या ग्रंथाचं नाव आहे. फार सुंदर ग्रंथ आहे. मी तसं म्हणतो, मिळाला तर जरूर वाचून पाहतो. फार चांगला ग्रंथ आहे. कुरल नावाचा आहे त्याचं नाव. हे तिरुवल्लुवर हे कपडे विणत आणि हे कपडे बाजारामध्ये असे मांडत विकायसाठी. त्यामध्ये काही 2-4 टाळगट मुलं तरुण त्या बाजारामध्ये फिरायला जात. आणि फिरता फिरता त्यांनी पाहिलं की साधू माणूस आहे, रागवणार नाही कोणावर, म्हणून ते त्याच्या जवळ गेले. अनेक धोत्राचं एक पान, एक धोत्र त्यांनी हाती उचललं आणि त्या महर्षीला विचारलं, हे काय आहे? हे म्हणे धोत्र आहे. असं, हे केवढ्याचं आहे? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, हे 2 रुपयाचं आहे. जुना का 2 रुपयाचं आहे का? बरं. आता हे मुलं ज्यांना टिंगल करण्याची सवय आजही सुद्धा तरुणांना म्हातार माणसाची टिंगल करण्याची आदती आहे. प्रवासामध्ये मी पाहतो, आमच्याशी सुद्धा त्याचा पाला पडते कधी कधी. ते टिंगल करायला लागतात. गावामध्ये सुद्धा काही म्हातारी माणसं असतात ना, तर त्याची टिंगल करण्याची प्रवृत्ती तरुणामध्ये आहे. ते फार वाईट आहे, अतिशय वाईट आहे. ज्यावेळेस मोठ्या माणसाच्या विषयी तरुणामध्ये, लहान मुलामध्ये आदर निर्माण होईल ना, तर त्यावेळेस खऱ्या अर्थाने समाज हा कुठंतरी सुबुद्ध झाला असं म्हणता येईल. हो, पण ते नाही सगळेच आहेत तसे असं नाही. काही काही तरुण जे संस्कारी मुलं असतात त्या म्हाताऱ्यांना दिलासा देणारी सुद्धा आहे. आणि ही आदत आताची नाही, पूर्वी सुद्धा होती. त्या तिरुवल्लुवरांच्या त्या धोत्राला घेऊन त्यांनी विचारलं की महाराज केवढ्याचं आहे धोत्र? ते म्हणाले 2 रुपयाचं. ती घडी खोली मोकळी केली आणि त्यांनी त्याची दुप्पट केली आणि त्या दुप्पट करून मधातून ते फाडलं. एक खाली ठेवलं आणि दुसऱ्या हाताने वर उंचवून सांगितलं, आता हे केवढ्याचं? त्यांनी सांगितलं, हे 1 रुपयाचं. मग जे 1 रुपयाचं होतं त्याचंही सुद्धा एकाचे 2 करून टाकले आणि दुसरं ठेवून दिलं. पुन्हा त्याला विचारलं, आता हे केवढ्याचं? त्यांनी सांगितलं, 8 आण्याचं. असं विचार होता की याला क्रोध आणला पाहिजे, याला चीड निर्माण झाली पाहिजे. आणि हा चिडला म्हणजे मग आपल्याला बरं वाटते. म्हणजे दुसऱ्याच्या दुःखामध्ये सुख मानणारी ही राक्षसी प्रवृत्ती आहे. जो आनंदित मनुष्य असेल त्याला थोडंसं डिवचला आणि तो जर संतापला म्हणजे मग बाकीच्यांना असं वाटतं की हा आता जमले, आता चांगला. काही काही मुद्दाम लोक 2 कुत्र्याची पिलं एकापेकाच्या तोंड घासून ते जेव्हा लढायला लागतात तेव्हा मोठा आनंद वाटतो. ही राक्षसी प्रवृत्ती आहे. मुद्दा द्यायचं किंवा दुसऱ्यामध्ये विकार निर्माण करायचा ही जी प्रवृत्ती आहे ना, ही राक्षसी प्रवृत्ती आहे. असं करणाऱ्या माणसाचं कधी भलं होत नाही. हा काही शाप नाही देत मी, तुम्ही म्हणाल की शाप, हा शाप नाही आहे, हे त्याचं खरंच भलं होत नाही.
जे लावालावी करणारे असतात ना, अशा माणसाचं स्वतःचं जीवन कधीही सुखमय होत नाही. त्याचं जीवन दुःखमय राहत असते. शेवटपर्यंत तो दुःख अनुभवतो. जो लावालवी करते, कळा लावते, विनाकारणच्याच उपद्रव करते, असे बरेचसे लोक असतात. तेव्हा यांनी असा प्रयत्न केला, तिरुवल्लुवराला विचारलं, आता हा केवळाचा 8 आणे, पुन्हा फाडलं. त्यातला एक तुकडा सोडून आता हे केवळाचा म्हणजे हे 4 आण्याचं, पुन्हा त्यातलं फाडलं आणि फारच तुकडं लहानचं राहिलं तरी त्यांनी दाखवलं, विचारलं की हे केवळाचं म्हणजे हे गळ्यात 2 आण्याचं. आता हे म्हटल्यानंतर ह्या जो तरुण मुलगा होता याचे हात टेकले. आता याला रागच येत नाहीये आणि पश्चाताप झाला याच्या मनाला, विनाकारण आपण या माणसाची टिंगल केली, काय करावं. म्हणून त्याने ते सर्व तुकडे एका ठिकाणी जमवले आणि तिथं ठेवून दिले आणि खिशातील 2 रुपये काढले चांदीचे आणि त्याच्या हातावर दिले. तेव्हा तिरुवल्लुवराने हातावर घेतले ते 2 रुपये आणि परत त्याला दिले. म्हणे हे घेऊन जा. म्हणे का? तुम्ही 2 रुपयाने सांगितलं होतं ना. तिरुवल्लुवर म्हणतात की गड्या, हे 2 रुपयाचं हे कपडा हे बरोबर आहे, परंतु आता हे कोणाचंही अंग झाकू शकणार नाही. हे अंग झाकू शकणार नाही हा कपडा, आणि हा कपडा आम्ही कोणाचा तरी अंग झाकण्यासाठी शिवलेला आहे, केवळ 2 रुपयासाठी नाही. हे तुझे चांदीचे हे 2 तुकडे काही माणसाची लज्जा राखू शकत नाही, म्हणून हे तू घेऊन घे. याची किंमत त्याच वेळेस होऊ शकेल की जो कोणी याला नेसेल तेव्हा. ह्या जेव्हा त्या मुलाला ऐकलं त्यावेळेस पश्चाताप झाला. घरी गेला आणि आपल्या वडिलाला त्यांनी क्षमा मागितली की आज मोठा अपराध केलाय. ते म्हणतात का अपराध केला, कसं काय? मग त्यांनी ही सर्व गोष्ट सांगितली. तो जो मुलगा त्या मुलाचा बाप होता तो बाप आहे LL सिंगन. यांनी असं जेव्हा पाहिलं की माझ्या मुलाला एवढा मोठा त्या कवितांनी क्रोध केला नाही, एवढा मोठा हा महान विचाराचा माणूस, दुसऱ्या दिवशी सकाळीच तो आपल्या मुलाला घेऊन गेला तिरुवल्लुवराच्या घरी. गावाच्या बाहेर एक झोपडी आणि त्यामध्ये एक हातमाग होता. सकाळी 4 वाजता महर्षी उठत असत आणि त्यात आपलं चालवत असत माग, आणि त्यांची पत्नी ही सूत कातत होती. जेव्हा ते गेले त्यांनी पाहिलं की सूर्योदय होऊन राहिला. गावाच्या बाहेर झोपडी आहे. त्या झोपडीमध्ये एक छोटासा दुसऱ्या बाजूला एक कंपार्टमेंट ज्याच्यामध्ये जेवणा खावण्याचं होतं, दुसऱ्या बाजूला हातमाग चालू होता आणि ते देवाचं नाव घेत आणि आपला हातमाग चालवत होते. देवाचं नाव घेत किंवा ईश्वराच्या धुंदीमध्ये जे काम केले जाते ना त्यामध्ये श्रम होत नसतात. खुशीमध्ये जेव्हा कर्म करतो मनुष्य तेव्हा त्याला श्रम पडत नाही, आणि जीवावर येऊन निराश होऊन जेव्हा कर्म करतो, काम करतो, तेव्हा थोडंसं जरी झालेलं काम असेल तरी तो माणूस थकल्यासारखा वाटतो. असं वाटतं की फार जास्त काम केलं काय आपण, काय मनात प्रसन्नता राहत नाही. तिरुवल्लुवराच्या मनात प्रसन्नता होती आणि त्यांनी माग चालवला आणि त्यामध्ये एक धागा तुटला आणि तो धागा जोडण्यासाठी म्हणून त्यांनी खाली पाहिलं की धागा जोडायचा होता. तेवढ्यामध्ये LL सिंगन आले आणि त्यांनी समोर बसले. धागा जोडल्यानंतर त्यांनी जेव्हा वर पाहिलं तेव्हा ते सिंगन दिसले आणि मग त्यांना विचारलं तुम्ही कोण आहे, काय आहे. भेट झाली. त्यांनी महर्षीचे आभार मानले, क्षमा मागितली, मुलाच्या बद्दल क्षमा मागितली आणि मला काही तुम्ही सांगा असं म्हणाले. ते म्हणाले की काय सांगू मी, हे माझं जीवन आहे, हे पहा तुम्ही, महाराज काहीतरी उपदेश करा. त्यांनी सांगितलं उपदेश काय करायचा आहे, जे काही माझ्या जीवनात तू पाहता हाच उपदेश आहे. कानात मंत्र घेण्याची काही गरज नाही. जे लोक कानात मंत्र घेतात की नाही, पण त्या मंत्रासारखं वागत जर नसतील ना, किंवा परमार्थमय व्यवहार जर होत नसेल ना,
तर एक लक्षात ठेवा तुम्ही, असे एकच नाही, 1000 मंत्र जरी घेतले, 1000 गुरु जरी गेले, पण तुमच्या वागण्यामध्ये जर, व्यवहारामध्ये जर परमार्थ जर अनुस्यूत नसेल, तर ते मंत्र तुमचा उद्धार करतील असं कधी समजू नका. कारण शेवटी मनुष्याचा उद्धार हा त्याच्या कार्याच्या, त्याच्या कर्तव्याच्या आणि त्याच्या सदाचरणाच्या पायरी पायरीनं चालणाऱ्या कृतीवर आणि साधनेवर अवलंबून असतो. आणि ही साधना आपल्या कृतीत यावी, मनुष्याचं व्यापकपण वाढावं आणि आपला परमार्थमय व्यवहार व्हावा, यासाठी मंत्र असतात, यासाठी गुरु असतात, यासाठी ग्रंथ असतात, यासाठी संत असतात, यासाठी पंथ आहे, यासाठी धर्म आहे, यासाठी देव आहे. पण या सगळ्याचा मकसद जी गोष्ट आहे तेच जर आपण सोडून दिली आणि भावाभाव मंत्र घेतले आणि गुरु केले आणि ग्रंथ वाचन जरी केले असले तरी सुद्धा उद्धाराच्या विषयी प्रश्नार्थक चिन्ह आहे. पण आज परमार्थ खऱ्या अर्थाने निखळ आणि शुद्ध कोण सांगते? कोणी सांगणारे फार कमी आहेत, नाही असं नाही, फार कमी आहेत. म्हणून या ठिकाणी म्हटलं आहे, ना हम रहे अपने लिए, मी माझ्यासाठी नाही. हे जे धोत्र जे मी विणलं हे माझ्यासाठी नाही, हे कोणातरी त्यांनी नेसलं पाहिजे. उभं असलेला अंग हे झाकण्यासाठी निर्माण केला आहे. ज्या वेळेस कोणाचं उघड अंग झाकल्या जाईल त्यावेळेसच या धोत्राची किंमत होईल. हे धोत्र माझ्यासाठी नाही, ना हम रहे अपने लिए, मी माझ्यासाठी नाही, मी सगळ्यांसाठी आहो, ही धारणा झाली पाहिजे. आणि हे प्रभू आमची अशा प्रकारची धारणा, अशा तऱ्हेची आम्हाला बुद्धी यावी अशी प्रार्थना या महाराजांनी केलेली आहे. ना हम रहे अपने लिए हमको सभी से गर्ज है. केवढा उदात्त भावा या प्रार्थनेच्या अष्टकामध्ये. वेद उपनिषदात आणि सगळ्या ग्रंथाचं तत्वज्ञान कसं कसं पैलू पैलू महाराजांनी यात मांडलेला आहे. हा फार मोठा विचार आहे. आणि म्हणून तर आमच्या साधू संतांनी परस्परामध्ये प्रेम वाढावं याकरताच तर आपल्या पंथामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं रचना केल्या आहेत, काही कामं केलेले आहेत. एकमेका करू सहाय्य अवघे धरू सुपंथ. अवघे लोक सुपंथ केव्हा धरू? जेव्हा एकमेकाला सहाय्य होऊ त्यावेळेस. हो, एकमेकामुखी काला द्यावा, समान व्हावे भात खावा, सोने वाटोनी स्नेह वाढवावा. अशा प्रथा ज्या आहेत, कितीतरी प्रथा आमच्या संस्कृतीने दिलेल्या आहेत. दसऱ्याच्या दिवशी घराघरात जाऊन सोनं द्यावं म्हणजे परस्परामध्ये प्रेम वाढावं. ना हम रहे अपने लिए हमको सभी से गर्ज है. कार्याचा कार्यक्रम असला म्हणजे हा त्याला देतो, तो त्याला देतो, हे आताची पद्धती सोडा. फार जुनी अस्पृश्यवाद जेव्हा पूर्ण कळसाला टेकला होता त्यावेळेस या ज्ञानोबा तुकोबारायांनी कार्याच्या माध्यमातून एकामेकाच्या मुखामध्ये काया देण्याची पद्धती होती. तर स्पृश्य भेद संपला. त्याकडे स्वामीच्या जीवनामध्ये एका ठिकाणी जेव्हा त्यांची पालखी थांबली, त्या गावातला एक मातंग मनुष्य आला आणि त्यांनी स्वामीला अर्पण करण्यासाठी म्हणून एक लाडू आणला. मातंगाच्या जवळचा लाडू त्या काळामध्ये की ज्याची सावली सुद्धा विटाळशी होत होती. जेव्हा त्यांनी लाडू दिला अत्यंत प्रेमाने श्रद्धेने, तेव्हा त्याच्यावर प्रभूंनी त्यातला अर्धा लाडू खाल्ला आणि अर्धा आपल्या ब्राह्मण शिष्यानं वाटून दिला. तेव्हा तुम्ही तुमच्या साथीने तुम्ही सर्व